नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकाउंट विषयातील प्रकरण नंबर 8 भागांचे लेखांकन त्यामधील गणित नंबर 9 बघणार आहात। याच्या अगोदर आपण 8 गणित पाहिलेले आहेत। आता 9 नंबरचं गणित बघणार आहात। काय बघा, गणित नंबरचं आपण एक वेळेस वाचून घेऊया, त्यानंतर ते उत्तरामध्ये लिहूया आणि त्यानंतर उत्तराला सुरुवात करूया। कधी गणित वाचून घेत जा अगोदर। बघा काय म्हणते, अर्चना लिमिटेडने प्रत्येकी 10 रुपयाचे 10,000 भाग प्रति, म्हणजे एक अर्चना कंपनी आहे, ती 10 रुपयाला एक भाग, असे किती भाग, 10,000 भाग, प्रति भाग 12 रुपये प्रमाणे, म्हणजे 10चा भाग जो आहे तो 12 रुपयाला विकणार आहे। म्हणजे 2 रुपये कंपनी काय करते, परव्याजीवर विकली। आपल्याला माहित आहे 10चा भाग जर 10ला विकला तर त्याला सममूल्यावर म्हणतात, 10चा 8ला 9ला विकला तर त्याला कसरीवर म्हणतात। हे 10चा भाग 12 रुपयाला विकली म्हणजे कंपनी काय करायली, प्रव्याजीवर म्हणजे वाढाव्यावर विकली। तर 2 रुपये वाढावा याच्यात लक्षात ठेवा। प्रमाणे निर्गमित केले, त्यावर खालील प्रमाणे प्रतिभाग रक्कम देय आहे, म्हणजे त्याचे पैसे कशा पद्धतीने खाली सांगितले। अर्जासोबत 3, आवंटनावर म्हणजे वाटपासोबत 5। आता या 5 मध्ये जे 2 रुपये 10चा भाग 12ला विकला म्हणजे 2 रुपये एक्स्ट्रा आहेत ना, ते 2 रुपये जे वाढावायचे आहेत प्रव्याजीचे आहेत ते 2 रुपयाच्यात आहेत म्हणे, प्रव्याजीसह। ठीक आहे, म्हणजे जे 12 रुपये कंपनी येणार आहे ते कसे कसे आहेत, 3 रुपये वाटपावर, 5 रुपये प्लस प्रथम हप्ता व अंतिम हप्त्यावर किती 4, म्हणजे 3 आणि 5 8 आणि 4 12 रुपयाचे इथे टोटल दिलेले आहे। प्रश्न थोडा लिहून घेऊया साईडला, जेणेकरून आपल्याला समजेल। चला बघा, कंपनीमध्ये आपल्या कंपनीमध्ये भाग आहेत 10,000, बाकी ते 10,000 किंमत त्याची 10 रुपये, भागाची किंमत आहे 10 प्लस 2 रुपये, त्याच्यात काय मिळणार आहेत एक्स्ट्रा, म्हणजे 10चा भाग कितीला विकणार आहे कंपनी, 12 रुपयाला। ठीक आहे, पुढे पैसे कसे आहेत, अर्जासोबत 3, अर्ज 3 रुपये, वाटपासोबत 5 म्हणे, पण या 5 मध्ये प्रव्याजीचे पैसे मिक्स आहेत म्हणा, प्रव्याजी म्हणजे ते 2 रुपये वाढावायचे आहेत। ठीक आहे, पुढे प्रथम व अंतिम हप्ता कितीचा, 4चा, प्रथम व अंतिम हप्ता 4, टोटलची बेरीज झाली 12। पुढे 8,000 भागाकरता अर्ज मिळाले। आता हे लक्षात ठेवा, आपल्या कंपनीमध्ये भाग किती हजार आहेत, 10। 10,000 भाग असून काय फायदा नाही, आपल्याकडे अर्ज किती आले म्हणे 8,000, म्हणजे गणित हे पुरं 8,000च होईल। आपल्या कंपनीमध्ये भाग किती आहेत 10,000, परंतु अर्ज 8,000 आलेत म्हणे। आता तुम्हाला माहित राहू दे, ही समजा आपली कंपनी आहे आणि हे समजा उदाहरणार्थ अर्जदार आहे। तर हे अर्जदार कंपनीमध्ये अर्ज करतो, तर किती अर्ज केलेत म्हणे, फक्त 8,000, भाग 10,000 असून काही फायदा नाही, अर्ज आलेत 8,000। तर इथून पूर्ण गणित किती लोकांचं होईल, 8,000चं, म्हणजे अगोदर अर्ज शुल्क येईल 8,000 लोकांचा, त्यानंतर कंपनी आलेला अर्ज शुल्क कुठं पाठवेल, भाग भांडवलला, त्यानंतर कंपनी या लोकांना काय मागवेल, वाटप शुल्क मागवेल, नंतर ते देतील, त्याच्यानंतर कंपनी यांना प्रथम हप्ता मागवेल आणि ते शेवटी देतील, म्हणजे 2 2 2 अशा टोटल किती नोंद होणार आहे, 6। तर पण गणित भाग 10,000 असून काही फायदा नाही, अर्ज 8,000 आले, त्याच्यामुळे गणित हे पुरं किती होईल, 8,000च, तर पुरा हिसाब 8,000 रुपयांचा राहील। पुढे बघूया, आधी गणित एक वेळेस वाचून घ्यायला, त्याच्यानंतर गणितात उत्तर चला, इथपर्यंत झाले। पुढे काय म्हणते, केतन, आता हे लक्षात द्या, तुम्हाला एवढं समजलं की बाबा कंपनी अर्ज शुल्क त्याचा घेते, अर्ज शुल्क घेऊन भाग भांडवला पाठवते, त्याच्यानंतर वाटप शुल्क काय करते, मागवते, नंतर तो मिळतो, आणि प्रथम हप्ता अंतिम हप्ता मागवते, नंतर तो मिळतो। पण इथं पुढे काय म्हणते ते बघा, केतन या भागधारकाने, म्हणजे केतन नावाचा कोणी व्यक्ती आहे, आपण आपल्या लोकांना, आपल्याकडे 8,000 लोकांचा अर्ज आलता, त्या 8,000 मध्ये केतन नावाचा व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीने काय केलं बघा, केतन या भागधारकाने त्याने धारण केलेल्या, म्हणजे आता केतनने किती भाग घेतले आपले, ते त्या भागावर त्याने धारण केलेल्या, म्हणजे त्याच्याकडे असलेल्या 400 भागावर, म्हणजे आपल्या गणितामध्ये किंवा या पूर्ण कंपनीच्या भागाच्या वाटपामध्ये केतन यांनी किती भाग घेतले, 400, म्हणजे कंपनीने केतनला 400 भाग दिलेत। त्यानं काय केलं म्हणे, आवंटनाच्या वेळेसच म्हणजे इथं वाटपाच्या वेळेसच कंपनी वाटप शुल्क किती मागितली, 5 रुपये, मग ह्याच वेळेस त्यानं काय केलं, आवंटनाच्या वेळेसच भागांवर द्यावयाच्या संपूर्ण रकमेचा भरणा केला, म्हणजे त्या केतन नावाच्या व्यक्तीने काय केलं, वाटप शुल्क ज्या वेळेस तो भराला की नाही,
त्याच वेळेस त्यानं सगळे पैसे दिले. सगळे पैसे दिले म्हणजे काय, हे हप्ता जो आहे ना 4 रुपयावाला, तो हप्ता पहिल्यांदा कंपनीकडे कोणता शुल्क येते, अर्ज शुल्क. अर्ज शुल्क आल्यानंतर कंपनी ते भाग भांडवला पाठवते. नंतर कंपनी कोणता शुल्क मागवते, वाटप शुल्क मागवते. मग मागवल्यानंतर ते काय होते, मिळते. नंतर कंपनी प्रथम हप्ता काय करते, मागवते. मागवल्यानंतर ते काय होते, मिळते. पण केतन नावाच्या व्यक्तीने ते प्रथम ते हप्ता जे आहे की नाही, ते मागवण्याच्या आधीच भरला कंपनीकडे. का, कारण आवंटनाच्या वेळेसच त्यांना संपूर्ण रक्कम काय केली, म्हणे कंपनीकडे भरली. कोण, केतनने. मग केतन या व्यक्तीनं कशाच्या वेळेस, आवंटनाच्या वेळेस, म्हणजेच कोणत्या वेळेस, वाटपाच्या रकमेच्या वेळेसच ह्या 5 रुपये संगच त्याने हे बी पैसे सोबत देऊन टाकले म्हणे. म्हणजे ह्याचा अर्थ या पैशामध्ये केतनचे पैसे काय झाले, ते एक्स्ट्रा आले, ते लक्षात राहू द्या. मग तुम्ही म्हणशाल इथं त्याने एक्स्ट्रा दिले तर नंतर हे देते वेळेस तो देईल का, तर इथं त्यानं दिले तरी नंतर ह्या टाइमला तो देणार नाही. तर बघा गणित करूयात आपण. माहिती तर सगळी आपल्याला काय झालेली आहे, समजलेली आहे. अर्ज 8,000 आले, ते पण आपण साईडला लिहून घेतले. आणि त्यानंतर केतन या व्यक्तीनं त्याच्याकडे असलेल्या 400 भागांवर, भाग 400 होते ना, त्याच्याकडे असलेल्या 400 भागांवर त्यानं आवंटनाच्या वेळेसच काय दिले, पैसे दिलेत. हे नंतर बघू. आता एक गणिताला सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा कंपनीकडे काय येतील, अर्ज. अर्ज येतील तर म्हणजे कंपनीकडे कोणता शुल्क येईल, अर्ज शुल्क. तर पहिली नोंद माहित आहे तुम्हाला. भाग कोणते आहेत, समहक्क आहेत का अग्रहक्क आहेत का फक्त भाग आहेत, फक्त भाग आहेत. याचा अर्थ सहभाग, समभाग ऐवजी भाग लावूया. तर पहिल्यांदा अर्ज शुल्क कंपनीकडे येईल तर नोंद होईल बँक खाते नावे. बँक खाते नावे भाग अर्ज खात्याला. इथं प्रार्थना शब्द लावला तरी जमते. याच्या पुढे समभाग किंवा अग्र पूर्वाधिकार भाग किंवा भाग लावला तर आज फक्त भाग दिले म्हणून भाग. ओके, त्याचं स्पष्टीकरण काय लिहिता, 8,000 भागांवर 3 रुपये प्रमाणे, 8,000 भागावर 3 रुपये प्रमाणे अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल टोटल किती रुपये येईल तिथं, 8,000 व्यक्ती, एक जण 3-3 रुपये कंपनीकडे द्यायलाय, तर 8 त्रिक 24, तर 24,000 रुपये. तर कंपनीमध्ये अर्ज शुल्क किती आला, तर 24,000 रुपये आला. चला, आलेला अर्ज शुल्क कंपनी जवळ ठेवते का, नाही. ते कुठं पाठवते, भाग भांडवल खात्याला. भाग भांडवल खात्याला पाठवलेली नोंद काय माहितीये तुम्हाला, अर्ज शुल्क पाठवायली भाग भांडवलला. तर अर्ज शुल्क खाते नावे भाग भांडवल खाते जमा. तर याच्या पुढे भाग शब्द लावूया. अर्ज खाते नावे आणि भाग भांडवलला पाठवले, त्यामुळे भाग भांडवल खात्याला, भाग भांडवल खात्याला. ठीक आहे. आता ह्याचं स्पष्टीकरण काय लिहिता, हे आहे अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. इथं असेल अर्ज शुल्क भाग भांडवल खात्याला पाठविल्याबद्दल किंवा स्थलांतरित केल्याबद्दल. किती आलेला, 24,000 पुरा अर्ज शुल्क इथं पाठवून देऊ. 24 ला 24. चला, अर्ज शुल्काच्या 2 नोंदी झाल्या आपल्या. आता बारी आहे वाटप शुल्काची. आता कंपनी वाटप शुल्क मागवते की मिळतो, आधी तर मागवते. मग आता मागवण्याची नोंद करावं लागेल. आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा, प्रव्याजीचं गणित आहे, प्रव्याजीचं, वाढाव्याचं. तुम्हाला अगोदर मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं, एका गणितामध्ये होता. वाढाव्याचं जर गणित असेल तर वाढावा हा त्या वाटप शुल्काची जे मागवण्याची नोंद आहे त्याच्यामध्ये जमामध्ये लागतो, जमाला. तर प्रव्याजी शब्द कुठं लावला जातो, जमाला, खाली जमामध्ये लिहिला जातो. तर नोंद बघा. तिसरी, वाटप शुल्क मागवाले आपण, तर भाग वाटप खाते नावे. आणि कसरीवरला असतं तर कसर कुठं लागते, नावेला, हे मी सांगितलं होतं. भाग वाटप खाते नावे भाग भांडवल खाते जमा, म्हणजेच भाग भांडवल खात्याला. ही झाली साधी नोंद, म्हणजे बिना वाढाव्याची. वाढावा नसेल तर असे काय, वाटप शुल्क मागवायला तर भाग वाटप खाते नावे भाग भांडवल खाते जमा. पण गणित वाढाव्याचं आहे तर वाढावा याच्यामध्ये लावला जातो. मग कुठं लावला जातो, जमाला. तर इथं लावावं लागेल भाग प्रव्याजी खात्याला. प्रव्याजी म्हणा का वाढावा म्हणा, काय अडचण नाही. तो नोंद ही झाली. वाढावा असेल तर वाढावा जमा, कसर असेल तर कसर नावेत, ते दोन्ही नसेल तर लावायचं नाही. तो नोंद झाली. मग भाग भांडवल वाटप खाते नावे भाग भांडवल खाते जमा भाग प्रव्याजी खाते जमा. त्याचं टोटल बघा, 8,000 लोकांना कंपनीने 5-5 रुपये मागले म्हणा. पण या 5 मध्ये प्रव्याजी मिक्स आहे म्हणा. प्रव्याजी किती रुपये, तर 2 रुपये. मग आता लक्षात ठेवते, या 5 मध्ये 3 रुपये भागायचे असतील, 2 रुपये प्रव्याजीचे असतील. ठीक आहे ना, म्हणजे टोटल 5. मग बघा, 8,000 व्यक्तीला कंपनी 5-5 रुपये मागाली, तर 8-5 40. तर टोटल किती रुपये मागाली वाटप शुल्क म्हणून, 40,000. पण या 40 मध्ये भागांचे किती आहेत, प्रव्याजीचे किती आहेत ते बघू. ते 8,000 मध्ये 8,000 लोकांना 5 रुपये मागाले ना, त्या 5 मध्ये 3 रुपये भागाचे, 2 रुपये प्रव्याजीचे. तिथं सांगितले 5 मध्ये प्रव्याजी मिक्स आहे, म्हणजे 2 वाला. तर 8,000 लोकांना 3-3 रुपये भागाचे आणि 8,000 लोकांना 2-2 रुपये प्रव्याजीचे मागायले. तर 8 ते 24,
आणि 8 दोन्ही 16, म्हणजे ह्याचा अर्थ या 40,000मध्ये 24,000 रुपये आहेत भागांचे, 16,000 रुपये आहेत प्रव्याजींचे. ठीक आहे. आता याचं स्पष्टीकरण काय होईल? हे मागविल्याबद्दल आहे, तर कंपनी लिहिल 8,000 भागांवर 5 रुपये प्रमाणे वाटप शुल्क मागविल्याबद्दल. हे मागविल्याबद्दल आहे, तर 8,000 लोकांना 5 रुपये प्रमाणे वाटप शुल्क मागविल्याबद्दल. चला, मागविल्यानंतर आता ते वाटप शुल्क काय मिळेल? तर मिळाल्याची नोंद आहे तुम्हाला माहित. बँक खाते नावे, कंपनीकडे पैसा यायलाय, तर बँक खाते नावे आणि वाटप शुल्क आहे तर भाग वाटप खात्याला. बँक खाते नावे भाग वाटप खात्याला. चला, नोंद झाली. बँक खाते नावे भाग वाटप खात्याला. आता तुम्ही मला एक सांगा, केतन नावाच्या व्यक्तीचं राहिलं. तो काय म्हणतो? केतन हा जो व्यक्ती आहे तो त्याचे सर्व पैसे कोण्या टाइमला देतो? तो आवंटनाच्या वेळेसच देतो. इथं बघा एक वेळेस, केतन या भागधारकाने त्याने धारण केलेल्या त्याच्याकडे असलेल्या 400 भागांवर आवंटनाच्या वेळेसच भागावरील द्यायची संपूर्ण रक्कम भरली. म्हणजे काय? याच्या आता वाटप शुल्क यायला ना, आपण नोंद केली तिथे बँक खाते, त्याच टाइमला त्यानं हे पण पैसे दिले असतील, कारण ह्याच टाइमला त्यानं संपूर्ण रक्कम भरली. संपूर्ण भरली म्हणजे हे पण हप्ता त्यानं त्याच टाइमला दिलाय. मग आता तुम्ही इथं बघा, आपण वाटप शुल्क मिळाल्याची नोंद करायला, मग ह्याच टाइमला त्यानं सगळे पैसे देऊन टाकले. म्हणजे सगळे म्हणजे काय? तर त्यानं ते प्रथम व अंतिम हप्ता आहे ना, तो पण इथे ह्या टाइमला त्यानं भरला. मग मला सांगा, आपल्या कंपनीकडं हे 40,000 रुपये जे आहे ते मागलेले वाटप शुल्काचे, हे तर मिळाले, प्लस त्या केतननं त्याच्या 400 भागांवर संपूर्ण रक्कम पैसे भरले. म्हणा संपूर्ण रक्कम भरले म्हणजे हा पण हप्ता जे 4 रुपयेवाला आहे हा केतननं नंतर द्यायच्या ऐवजी त्या इथंच देऊन टाकलं. मग आता कंपनीने 40,000 मागले, ते तर 40 मिळतील, प्लस केतनच्या 400 भागांवर हे 4 रुपये जे आहेत ते बी ह्याच टाइमला मिळून चालेल. तर 400 भागावर 4 म्हणजे 4 1600 रुपये कंपनीला दुसरे प्लस एक्स्ट्रा भेटले. म्हणजे काय? हे मागवलेले वाटप शुल्काचे 40 तर 40 प्लस एक ते 1600, ते बी कोणते? त्या प्रथम हप्त्याचे. तुम्ही म्हणशाल प्रथम हप्ता सर हे नंतर अजून मागला नाही, नंतर मिळायचं बाकी आहे, तरी तुम्ही आधी का लिहिल्या? कारण त्या केतननं वाटप शुल्काच्या वेळेस आवंटनाच्या वेळेसच बाकी सगळे पैसे देऊन टाकले. सगळे पैसे दिले म्हणजे याचा अर्थ त्याने ह्या भागांवरचा हे 4 रुपयाचा हप्ता हा पण त्याने याच टाइमला देऊन टाकला इथंच. मग इथं मिळालेल्या नोंदीमध्ये आपल्याकडं हे मागवलेले ते 40 मिळतील, प्लस केतनचा तो हप्ता पण मिळाला. मग आता वेळेच्या तो आधी हप्ता कंपनीकडे द्यालाय, त्याला अग्रिम हप्ता म्हणतात किंवा त्याला पूर्वदत्त हप्ता म्हणतात. तर इथे लिहूत आपण भाग अग्रिम हप्ता, म्हणजे अजून मागलाच नाही तरी कंपनीकडे तो आला हप्ता, त्यामुळे या हप्त्याला अग्रिम हप्ता म्हणला आपण. मग आता बघा, कंपनीकडं 40,000 तर मागवलेले ते प्लस हे 1600 तर 41,600 आले. तर बँक खाते नावे इथे 41,600, त्याच्यामध्ये वाटप शुल्काचे 40,000 आहेत आणि त्या केतनचे 1600 आहेत. हे केतनचे 1600 तर कोणता आहे? ते आगाव हप्ता आहे. आगाव हप्ता म्हणजे काय? तर हे हप्ता अजून मागलाच नाही, ते आधी देऊन टाकला, तर कंपनीकडे आधी भेटला, तर कंपनी म्हणेल अग्रिम हप्ता. मग तुम्ही म्हणशाल ते इथं भेटला, तर आता खाली त्या वाटप प्रथम हप्त्याच्या टाइमला तेव्हा भेटेल का? तेव्हा भेटणार नाही. ते आता कंपनी ही 4थी नोंद झाली, 5व्या नोंदीमध्ये प्रथम अंतिम हप्ता मागवलेला ठीक आहे, पण 6व्या नोंदीमध्ये तो मिळतो, त्या मिळालेल्या टाइमला तो कमी मिळेल. का कमी मिळेल? तो आताच भेटला ना, हे लक्षात ठेवा. 1600 रुपयाचे केतनचे ते नंतर भेटणार नाहीत, 6व्या नोंदीमध्ये ते आताच भेटलेत. त्याचं स्पष्टीकरण काय असेल? मग कोणता शुल्क मिळाल्याबद्दल? हे वाटप शुल्क मागविलं राहील वाटप शुल्क मिळाल्याबद्दल, पण त्याच्यात राहील अग्रिम कोणाचं? केतनच्या 400 भागांवर अग्रिम हप्ता मिळाल्याबद्दल. दोन्ही मिक्स करून लिहा, वाटप शुल्क व केतनच्या 400 भागांवर अग्रिम हप्ता मिळाल्याबद्दल. चला, इथपर्यंत झाले, हे बी 2 झाले. आता बारी आहे हप्त्याची. आता याच्या 2 राहतात, प्रथम व अंतिम हप्ता आधी मागवतात की मिळतो? तर आधी मागवतात. 5वी नोंद मागवल्यावर तर भाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला. हे मागवल्याच्या भाग भांडवल खात्याला. भाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल खाते जमा. आता ह्याला 4 रुपये एकाचे असे कंपनी किती हजार लोकांना मागेल? 8,000 लोकांना मागेल. तर 8,000 गुणिले 4 म्हणजे 8 चोक 32,000 रुपये कंपनी काय करेल? मागवेल. तुम्ही म्हणशाल सर त्या केतन तर मग आधीच दिलाय, मागवल काला? कंपनी मागायचं काम करते, तो म्हणेल मग देण्याच्या टाइमला की मी आधीच दिलो, मी आता देणार नाही. मग ते मिळायच्या नोंदीमध्ये कमी राहतील, पण मागवायच्या नोंदीमध्ये कंपनी सगळे मागवले. लक्षात राहू द्या,
कारण सकाळी जणांना वाटतं आता ते केतन इथंच आधी 1600 रुपये अग्रिम देऊन टाकलेत तर कंपनी मागवते कसं काय? कंपनी मागवायचं काम कंपनीचं काम कंपनी करेल. केतन द्यायच्या टाइमला म्हणेल मी आधी 1600 दिलो, मी इथं कमी देतो. मग या कमी नोंदीमध्ये इथं शेवटी पैसे ते कमी राहतील. तर नोंद आहे भाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल खाते जमा. 8,000 लोकांना 4 रुपये कंपनीने मागले तर 8 चौक 32, इथे येतील 32,000. ठीक आहे, 32. याचं स्पष्टीकरण काय असेल? 8,000 भागावर 4 रुपये प्रमाणे प्रथम व अंतिम हप्ता मागविल्याबद्दल. आता मागितल्यानंतर तो मिळेल तर मिळायच्या नोंदीमध्ये 6वी नोंद. कंपनी नोंद काय करेल? पैसा आलाय तर बँक खाते नावे आणि कोणता हप्ता आहे? प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा. मग आता याच्यामध्ये कंपनीकडे त्या केतननं आगाव हप्ता देऊन टाकला आधीच, इथे वेळेच्या आधी देऊन टाकला ना, तर ते हप्ता याच्यामध्ये लावला जातो. म्हणजे कंपनी सांगते आमच्याकडे आले किती, इतके, किती अग्रिम होते. आता याची नोंद कशी होती बघा, 6वी नोंद. बँक खाते पैसा याला आता हे मागवला, आता इथे यालाय बँक खाते नावे, इथं आगाव हप्ता भेद आहे भाग अग्रिम, जे इथं लावलंय ते अग्रिम हप्ता खाते नावे बँक खाते नावे भाग अग्रिम हप्ता खाते नावे आणि कायच हप्ता आहे भाग प्रथम व अंतिम हप्ता खात्याला. ठीक आहे, तर ही झाली नोंद. नोंद काय झाली बघा, हे मागवल्याबद्दल इथे मिळाल्याबद्दल बँक खाते नावे. तसं तुम्ही हे हप्ता आपण म्हणलं असतं का घ्यायला, नोंद एवढीच आहे, पैसे मिळाले बँक खाते नावे. कोणाचं मिळालं तर प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा. तर बँक खाते नावे प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा. पण आता ह्याच्यामध्ये डोक्यात ठेवा, कंपनीने मागला हा हप्ता कितीचा? 32,000. इथे लिहिली मी 32,000 जमाला सगळे या हप्त्याच्या पुढे. पण आता 32 मागले, पण 32 मिळतील का? नाही मिळतील. का नाही मिळतील? कारण त्या केतननं आधी 1600 रुपये कंपनीकडे दिलेत. मग कंपनीकडे ते 1600 त्यांना आधीच देऊन टाकले, तर आता कंपनीकडे किती येतील? तर बघा 32,000 पैकी इथे लिहू साईडला, 32,000 पैकी 32,000 पैकी केतननं 1600 रुपये कंपनीकडे आधीच दिलेत, तर कंपनीकडे आता भेटतील 30,400. किती भेटतील? 30. तर इथं बँकेत कंपनीच्या किती येतील? 30,400. मग कंपनी म्हणेल बस 32,000 रुपये मागले होते, त्याच्यापैकी 30,400 आता आले का? कारण अग्रिम हप्ता आमच्याकडे 1600चा आधीच येऊन गेलाय, तो इथं आहे. 1600चा अग्रिम हप्ता आमच्याकडे आधीच आलाय. वाटप शुल्क मागितलं होतं 40, तिथं किती आलाय? 41,600. म्हणजे 1600 तर जास्त आले, तिथं दाखिले अग्रिम हप्ता 1600चा आलाय. तो 1600चा अग्रिम हप्ता इथं कमी आलाय म्हणून कंपनी इथं दाखवेल. आणि याच्या स्पष्टीकरणात काय होईल मग? हे प्रथम अंतिम हप्ता मागविला होता, इथं म्हणेल प्रथम अंतिम हप्ता मिळाल्याबद्दल. त्याच्यात लिहिलं केतनच्या 400 भागावरील हप्ता सोडून बाकी प्रथम अंतिम हप्ता काय झाल्याबद्दल मिळाल्याबद्दल. तर अशा पद्धतीचे गणित होतं. गणित सोपं होतं. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. खाली इथे एकूण करून टोटल करून टाकू शकता.